आपण पाहताय लोकशाही महाराष्ट्र न्यूज. चला तर मग पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. संघर्षातून उभं राहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व सुनील जगन्नाथ जाधव सर. माणसाच्या आयुष्यातील खरा वैभव हा संपत्तीत नसतो, तर तो त्यांच्या संघर्षात, जिद्दीत आणि स्वतःला घडवण्याच्या प्रवासात दडलेला असतो. काही व्यक्ती अशा असतात की त्या केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर आपल्या कष्टांनी, कार्याने आणि विचारांनी समाजासाठी एक प्रेरणादायी वाट निर्माण करतात. अशाच संघर्षमय जीवन प्रवासातून घडलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे श्री सुनील जगन्नाथ जाधव सर. सन 1976 साली जत तालुक्यातील बनाळी या छोट्याशा साध्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. ना डोक्यावर छप्पर, ना 2 वेळच्या जेवणाची शाश्वती. गरिबीचं ओझं आणि जगण्याची झुंज या सगळ्यांमध्येच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली. पण म्हणतात ना, जिथं परिस्थिती कठीण असते तिथेच जिद्द मजबूत होते, आणि हाच अनुभव त्यांच्या आयुष्यात लहानपणापासून दिसून येतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्यांच्या अंगी असलेले गुण, कष्ट करण्याची तयारी आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द अगदी बालवयातच जाणवत होती. त्यांचे वडील जगन्नाथ जाधव यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चाकरीचा कठोर मार्ग स्वीकारला, तर त्यांच्या मातोश्रींनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी रोजगार हमीच्या कामावर दिवस रात्र कष्ट घेतले. उन्हातानात कष्टाच्या काटेरी वाटेवर चालत त्यांनी एकच स्वप्न जपलं: आपला मुलगा शिकला पाहिजे, उभा राहिला पाहिजे. त्यांच्या या त्यागामुळेच सुनील सरांनी शिक्षणाची वाट कधीही सोडली नाही. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे B.Ed शिक्षणही घेतलं. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळणं ही एक मोठी लढाईच होती. या कठीण काळात त्यांच्या आयुष्यात मामांचा आधार खूप महत्त्वाचा ठरला. कामापुरता मामा ही म्हण त्यांच्या बाबतीत पूर्णपणे चुकीची ठरली. त्यांच्या मामांनी केवळ नात्याची जबाबदारी निभावली नाही, तर त्यांना आधार दिला, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात मामांचा वाटा सिंहाच्या वाट्या इतकाच मोठा आहे. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला. स्वर्गीय शिवाजीराव ताडसर यांच्या कृपाशीर्वादानं प्राथमिक आश्रमशाळा घेरडी इथं शिक्षक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ही संधी म्हणजे त्यांच्या आयुष्याला मिळालेली एक नवीन दिशा होती. इथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. शिक्षक म्हणून त्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं ज्ञान दिलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या अध्यापनात प्रामाणिकपणा, समर्पण आणि उत्कटता होती. त्यांच्या नेतृत्व गुणामुळे आणि जिद्दीमुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला. बनाळी गावातील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले. ग्रामपंचायत आणि सोसायटीमध्ये सक्षम, प्रामाणिक आणि आदर्श व्यक्तींना संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यांनी केवळ स्वतः पुढे जाण्याचा विचार केला नाही, तर इतरांनाही पुढे नेण्याची भूमिका घेतली. जत तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनशंकरी देवस्थानाला B वर्ग दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचं आणि समाजासाठी असलेल्या बांधिलकीचं प्रतीक आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली, अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध प्रश्नांवर काम केलं आणि जनतेसाठी लढा दिला. त्यांचा हा प्रवास म्हणजे एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीनं आपल्या कष्टाच्या बळावर समाजात निर्माण केलेली एक वेगळी ओळख आहे. आज त्यांचं व्यक्तिमत्व हे केवळ एक शिक्षक, एक सामाजिक कार्यकर्ते किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून मर्यादित राहिलेलं नाही, तर ते अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलंय. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे अथक कष्ट, स्वर्गीय शिवाजीराव ताडसर यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मामांचा आधार आणि त्यांच्या पत्नीचा निस्वार्थ पाठिंबा यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला एकच शिकवण देतो: परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर माणूस कोणतीही उंची गाठू शकतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं श्री सुनील जगन्नाथ जाधव सर यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास असाच अविरत सुरू राहो
आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना दिशा व प्रेरणा मिळत राहो हीच मनापासून शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.